दिवाळी विशेष आज आपण बनवणार आहोत एकदम सुंदर दिसणारी खुसखुशीत आणि गोड अशी चंपाकळी। ही चंपाकळी दिसायला जशी सुंदर दिसते तशी चवीलाही खूप छान लागते। दिवाळीच्या या फराळात तुम्ही नक्कीच ही बनवून बघा। आज ही चंपाकळी मी मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। सर्वात आधी आपण चंपाकळी बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी एवढं मी बारीक रवा घेतला आहे। दोन्ही साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं मी चवीपुरती मीठ घालणार आहे। त्याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी इथे साजूक तूप घेतलं आहे 1.5 चमचा। हे तूप आपण छान कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि याचं मोहन घालणार आहोत। आपण मिक्स करून घेऊया आणि हाताच्या सहाय्याने सगळं तूप आपण पिठाला लावून घेणार आहोत, जेणेकरून हे आपल्या खुसखुशीत होतील चंपाकळी। त्यानंतर मी इथे खाण्याचा रंग वापरते आहे पिवळा, जेणेकरून छान रंग येईल चंपाकळीला। तुम्हाला जर इथे नसेल घालायचं तर तुम्ही याला स्किप करू शकता। थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान कणिक मळून घेणार आहोत। जसं आपण पीठ मळतो ना चपातीसाठी, अगदी तसंच मळायचं आहे आपल्याला इथे। त्यानंतर आपण हे पीठ मळण्यासाठी ठेवलं आहे, तोपर्यंत आपण याच्यासाठी जे लागणारा पाक आहे तो तयार करून घेऊया। 1 वाटी मी इथे साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी एवढं मी इथे पाणी घेतलं आहे। इथे आपल्याला साखरेचा 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण याला। हळूहळू गरम करणार आहोत, मंद गॅसवरच ठेवायचं आहे। हे बघा इथे पाणी इथे उकळलं आहे, पण इथे अजून पाक तयार नाही झाला आहे। अजून 2-3 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। मी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घातली आहे चवीसाठी। हे बघा इथे 1 तारी पाक आपला तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता तार तुटते आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालणार आहोत, जेणेकरून याच्यात साखरेचे खडे तयार होऊ नये। त्यानंतर मी इथे 2 चमचे एवढा मी साखरेचा पाक बाजूला काढून घेतला आहे। तुम्हाला दाखवेल मी पुढे कशासाठी काढला आहे। आणि या पाकामध्ये थोडासा खाण्याचा रंग घातला आहे पिवळ्या रंगाचा। आणि आपण जे पीठ मळलं होतं त्याला आपण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेणार आहोत, जेणेकरून हे छान असं मऊ होईल। गव्हाच्या पिठाला खूप लवचिकता नसते, त्यामुळे आपण याला लवचिकता आणण्यासाठी मिक्सरमध्ये असं फिरवून घेऊ, जेणेकरून हे पीठ असं लवचिक तयार होईल। हे बघा इथे तयार झालं आहे। आता आपण याची एक मोठी चपाती तयार करून घेणार आहोत आणि ग्लासाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आपण याला कट करून घ्यायचं आहे। पातळ अशी चपाती लाटायची आपल्याला, अजिबात जाड ठेवायची नाहीये। हे बघा चपाती इथे लाटून झाली आहे माझी। आता मी इथे वाटीच्या सहाय्याने अशी पुरी तयार करून घेतली आहे आणि एक पुरी घेऊन हे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे। खूप असं बाहेरपर्यंत कट करायचं नाही आपल्याला, मधोमधच कट करायचं आणि जवळ घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी चंपाकळी आहे छान अशी फुलेल। जितके आपण जवळ रेषा पाडू तेवढी छान आपली चंपाकळी दिसेल। हे बघा इथे आपले मध्ये असे कट करून झाले आहे। त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करत जायचं आहे आणि ज्या अशा कडा आहे त्या दाबून घ्यायच्या आपल्याला। मध्यभागी अजिबात दाबायचं नाही आपल्याला, व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ज्या कडा आहेत त्या आपल्याला वरच्या खालच्या दाबून घ्यायच्या आहे। हे बघा इथे चंपाकळी एक तयार झाली आहे। अशाच आपण सगळ्या चंपाकळी तयार करून घेऊया। खूप सुंदर दिसतात तेलात टाकल्यानंतर। हे बघा इथे मी काही तयार करून घेतली आहे। तेल मी इथे गरम करून घेतलं आहे, थोडं मंद आचेवरच आपण याला तळणार आहोत। तेलात टाकल्याबरोबर ही चंपाकळी अशी फुलते छान। हे बघा लगेच अशी मोकळ्या होतात त्या आपण जे कट केले होते ना मधोमध। छान असा फुलासारखा आकार दिसतो, तुम्ही पाहू शकता। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। हे बघा किती सुंदर रंग आला आहे। आता आपण याला पाकात टाकूया। पाक हा खूप गरम नको पाहिजे, कोमट पाकामध्येच टाकायचे आहे आणि खूप वेळ ठेवायचं नाहीये। असं फक्त बुडवून आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून साखरेचा पाक सर्व बाजूने चंपाकळीला लागेल। आणि आपण जो रंग टाकला होता पाकामध्ये त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपण एका चाळणी त्याला काढून घेणार आहोत, जेणेकरून जे आपला एक्स्ट्रा जो पाक आहे तोही गळून जाईल। हे बघा मी एक इथे चंपाकळी फक्त बुडवून घेतली आहे आणि आपण याला लगेचच काढून घेऊया। इथे मी एका चाळणीमध्ये ह्या पाक गाळण्यासाठी ठेवल्या होत्या आणि जो मी आधी पाक काढून घेतला होता 2 चमचे, त्याच्यात मी इथे खाण्याचा हिरवा रंग घातला आहे आणि एक असं देठ मी याच्यामध्ये बुडवून घेणार आहे चंपाकळीचा। जशा आपल्या सोनचाफ्याच्या फुलं असतात ना, अगदी तशा दिसत आहेत आपल्या चंपाकळी। हे बघा किती सुंदर दिसत आहे। मी प्लेटमध्ये तुम्हाला अशी दाखवते आहे। खूप असा सुंदर आकार आला आहे आणि गव्हाच्या असून सुद्धा खूप अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे। दिसायला जेवढा आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत तेवढ्या चवीलाही खूप छान लागत आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या असून सुद्धा खूपच अशा कुरकुरीत बनल्या आहे या चंपाकळी।
तर या दिवाळीला अशा पद्धतीने चंपाकळी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।